हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे श्री रायरेश्वर किल्ला। भोर तालुक्यापासून हा किल्ला साधारण 62 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच सातारा जिल्ह्यातील धोम धरणापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। या किल्ल्याची उंची 4500 फुटावर आहे। या किल्ल्याकडे जाताना विविध वळणे, विविध रंगाची फुले, घाट रस्ता अशा अनेक चांगले निसर्ग सौंदर्य असलेले ठिकाणे बघत आपण या किल्ल्याकडे प्रस्थान करतो। जाताना अनेक गावं आहेत। या किल्ल्यावर साधारणतः 50 कुटुंबाची वस्ती आहे, जी लिंगायत समाजाची, जी कर्नाटकवरून आली आहे। हा जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तो किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे। आज वीकडे असल्यामुळे इथे अतिशय गर्दी कमी आहे। त्यामुळे तर मंडळी, आपण आता घाट रस्ता संपून किल्ल्यापाशी आपली गाडी पार्क करून किल्ला चढत आहोत वर। माझ्या मागे केंजळगड दिसत आहे आणि आता आपण किल्ल्याच्या पायऱ्या ज्या पूर्वीच्या आहेत तसेच काही लोखंडी जिने बांधलेले आहेत त्याच्यावरनं हळूहळू चढत आपण किल्ल्याच्या माथ्यावर येऊया, जिथे किल्ल्याची चढाई स्टार्ट होते आणि तिथून पुढे प्लेन रस्ता आहे जो आपल्याला किल्ल्याच्या मंदिराकडे घेऊन जाईल। तर हे बघा मंडळी, आपण आता किल्ल्याच्या वरती आलेलो आहोत आणि इथून आपल्याला निसर्ग सौंदर्य, दरी ह्याचे अतिशय विहंगम दृश्य दिसते। या किल्ल्याच्या उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड आणि मकरंदगड असे दिसतात। या किल्ल्याच्या मध्यभागी गेल्यावर आपल्याला 5 ते 7 विविध रंगाची माती आढळते आणि खाली जो आपण रस्ता दिसत आहोत तिथून आपण वरती आलो आहोत। अतिशय निसर्गरम्य वातावरण, थंड हवा। तर हे बघा, आता आपण अशा काही पायऱ्या, दगडी पायऱ्या, त्याच्यावर थोडी माती असे आहे। याच्या पायऱ्यांच्या काही पायऱ्या पुढे गेल्यानंतर आपल्याला मेन किल्ल्याचे, रायरेश्वर किल्ल्याचे पठार लागणार आहे। त्या पठारावरनं चालत आपल्याला 3 किलोमीटर पुढे जायचे आहे। या ठिकाणी काही ठिकाणी पायऱ्या आहेत पण साईडचे कठडे तुटले आहेत, तर जरा इथून जाताना सांभाळून जायचं आहे आपल्याला। आणि मग अशा थोड्या पायऱ्या क्रॉस केल्या की आपण गडाच्या पूर्ण माथ्यावर पोहोचणार आहोत आणि तिथून पठार जायचं आहे पायी आपल्याला। आता बघा, या पायऱ्या थोड्याच राहिल्या आहेत। या पायऱ्या पुढे आलो की आपण पठारावर पोहोचणार आहोत। आज वर्किंग डे असल्यामुळे गडावर गर्दी कमी आहे, तरी दुपारी आम्हाला, तर हे बघा, फायनली आपण गडाच्या माथ्यावर जे ओपन पठार आहे त्या पठारावर येऊन पोहोचलेलो आहोत। काही निसर्गरम्य सौंदर्य आहे इथे पाहण्यासारखे आणि भरपूर चालायला किल्ला आतमध्ये आहे। आजूबाजूला पूर्ण झाडी आहे आणि सध्या इथून आपण आता हळूहळू आतमध्ये जवळपास 3 ते 4 किलोमीटर आत जाणार आहोत। आत्ता जो व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय तो आजूबाजूचा सगळा परिसर, या किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर। चला तर आपण आता इथनं हळूहळू चालत आतमध्ये जाऊया किल्ल्याच्या। चला तर मग आपण फायनली आता गडाच्या माथ्यावर आलेलो आहोत। सुरुवातीला गडाच्या चालायला आपण सुरुवात करतो, इथं दिसणार हे विस्तृत पठार, अतिशय मोठे एरिया आहे हा। इथे दगडांचा पण रोड आहे आणि चालायला पायवाटसुद्धा आहे। इथे जवळच तुम्हाला एक बोर्ड दिसेल, त्या बोर्डवर विविध दरे जे इथं आहेत त्यांची माहिती इथे दिलेली आहे। वेगवेगळे दरे जे किल्ल्यावर आहेत, हे बोर्ड सुरुवातीलाच आहे हा बोर्ड। ते बघून आपण पुढे आता पायी आपण चालायला सुरू करणार आहोत। साधारण हे बघा, हे जे तुम्हाला दिसतात सगळे दरे दिलेले आहेत। इथे पूर्वीचा बोर्ड आहे, थोडा खराब झालेला बोर्ड आहे। आणि आता बघा, आता आपण किल्ल्याच्या मंदिराच्या दिशेने पायवाटेने आपण चालायला सुरू करत आहोत। असंच आपल्याला पुढे या पायवाटेने 3 किलोमीटर चालायचं। हा जो नकाशा आहे तो पूर्ण किल्ल्याचा नकाशा आहे, जिथं काय ठिकाणं आहेत ते या नकाशावर दाखवलेलं आहे। हा नकाशा आपण पाहू शकता। तसंच थोडंसं पुढे आल्यावर मंदिराच्या जवळच एक तळं आहे। इथे तुम्हाला जे तळं दिसतंय इथे गोमुख आहे, इथून 12ही महिने पाणी वाहत असते। आणि आज थोडेसे तिथून पुढे आलो की आपण रायरेश्वर मंदिराकडे जात आहोत, जे व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ता पाहता। आणि इथे आपण आलेलो आहोत ऐतिहासिक आणि प्राचीन, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ आपल्या काही सवंगड्यांसहित घेतली होती, ते अतिशय महत्त्वाचे आणि जुने मंदिर आहे। चला तर डिटेलमध्ये पाहूया। हे बघा, चला आपण फायनली या मंदिरापाशी येऊन पोचलो आहोत।
इथे आत्ता मंदिराच्या कळस रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे. दगडी मंदिर आहे, शिवकालीन आणि ऐतिहासिक मंदिर. इथे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष स्वराज्याची शपथ घ्यायला आले होते. चला तर आपण बघत आहोत हे मंदिर आहे रायरेश्वरांचं. वयाच्या 44व्या वर्षी हिरोजी इंदलकरांनी आज चंद्र सूर्य असेपर्यंत चिरकाळ टिकणारे स्वराज्य वृंदावन करून श्री रायरेश्वर येथे स्थापन केले. हे दगडी नंदी श्री शिवाजी महाराज यांच्या काळातले आहेत. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे आणि इथेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी म्हणजे 27 एप्रिल 1645ला स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे या मंदिराला हिंदवी स्वराज्य रियासतीच्या इतिहासात खूप पवित्र स्थान आहे. या गडाचा विस्तार 16 किलोमीटर लांब पसरला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेताना त्यांच्यासोबत कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सुराजी पिसाळ, येसाजी कंक, सुराजी काकडे असे 12 मावळातील सवंगडी आणि साथीदार उपस्थित होते. हे मंदिर जे आहे ते अजूनही सुस्थितीत आहे. पूर्ण दगडी बांधकाम, दगडी खांब, नक्षीदार बांधकाम असे असलेले मंदिर आहे. आणि इथून आपण आता गाभाऱ्यात प्रवेश करतो. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर छानशी अशी शिवलिंग आपल्याला दिसत आहे. श्री शंकर भगवानाचे पिंडी येथे दिसत आहे. याच ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले रक्त सांडून आपल्या 12 सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. येथे आम्ही थोडा वेळ बसलो, दर्शन घेतले, जप केला. येथे मागे एक पेंटिंग आहे जिथे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची शपथ घेत आहेत असं दाखवलं आहे. बाकी या गाभाऱ्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी नियमाने पूजा होते, नैवेद्य दाखवला जातो आणि वर्षातून 2 वेळा महाशिवरात्री आणि अजून एकदा उत्सव केला जातो दिवसभराचा असं इथल्या पुजाऱ्यांनी सांगितले. हे सगळे बांधकाम, दगडी बांधकाम, कप्पे, दगडी नंदी हे सगळं श्री शिवाजी महाराज यांच्याच काळातील आहे. अतिशय जबरदस्त असे मंदिर आहे आणि अजूनही आपल्या लोकांनी हे व्यवस्थित सांभाळले आहे. आता मी येथील पुजारी श्री जंगम काका यांचा इंटरव्ह्यू होतो आहे. चला तर पाहूया. या मंदिराबद्दल जे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हाबद्दल काही माहिती सांगा आम्हाला. तर माहिती म्हणजे हे मंदिर आपलं शिवकालीन आहे. बरोबर आहे. स्वयंभू स्थान आहे. हो. आणि या ठिकाणी नित्यनेमानं हे 2 टाईम सकाळ संध्याकाळ इथे पूजा होते. ओके. इथं निवेद केला जातो 2 टाईम. ओके. आणि सर्व म्हणजे आमच्या आपल्या इथं रोज दर सोमवारी महाआरती असते. ओके. आणि मुळात आपल्याला म्हणजे असं आहे की 1642 हां. या टायमाला कर्नाटकमधून शहाजी राजाने ओके. एक शिवा नावाचं कुटुंब बरोबर या ठिकाणी आणलेलं आहे. अच्छा. आणि त्याचेच आम्ही वंशज आहोत. ओके. आज आपल्या या ठिकाणी जवळजवळ आमची 50 घरं आहेत. म्हणजे सगळे आपले जंगम स्वामी ओके. लिंगायत, इतर समाज कुठलाच नाही. बर. तेव्हापासून आणि 1645ला महाराजांनी स्वराज्याची शपथ या ठिकाणी घेतली. बरोबर आहे. हो. तेव्हापासून आता म्हणजे बऱ्यापैकी आपल्याकडे लोक येऊ लागले. हो. आतापर्यंत कुणाला माहीत नव्हतं. हो. बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं. बरोबर आहे. जवळजवळ आता या लॉकडाऊन पासून ना हो. इतकी भयानक गर्दी होते हो. की काय विसरावाच्या बाहेर. हां. बरोबर. आणि त्या मानाने इथं या ठिकाणी सुविधा काय नाही. हो. कारण आम्ही या दुर्गम भागात राहतो. हो. बरोबर आहे. तुम्ही तर आता पाहिलं असेल की बा या कड्यातनं कपारातनं कसं यायचं त्याला. आम्ही आज या ठिकाणी 1642 पासून वस्ती करतोय. अच्छा. आणि असणारे आपले सर्व इथे जंगम लोक आहेत. बरोबर आहे. जवळजवळ हा आपला परिसर 18 किलोमीटर लांबी आहे याची. ओके. अच्छा. पूर्व ते पश्चिम. बर. आणि या ठिकाणी या नित्यनेमानं आम्ही दररोज शिवपूजा करीत असतो. ओके. उदरनिर्वाहासाठी आमच्या इथं बऱ्यापैकी लोक आपले मुंबई, पुणा या ठिकाणी काही इन्कम नाही बरोबर किंवा शासकीय आपल्याला कुठली मदत नाही. हम्म. हे छोटीशी आमची ग्राम संस्था आम्ही स्थापन केलेली आहे. बरोबर आहे. त्यातून जे काही 4 रुपये मिळतील हो. बरोबर. ते आपण आम्ही अन्नदान म्हणा, महाशिवरात्र आमची यात्रा असते बघा त्याच्यामध्ये तेच एप्रिल मी तुम्हाला विचारणार इथे वर्षभरातला कुठला असा काळ आहे की जिथं काही उत्सव होतो देवाचा किंवा काही असे स्पेशल ऑकेजनसाठी तुम्ही सेलिब्रेशन सगळे गावकरी किंवा तुमचे समाज मिळून करता असं कुठल्या महिन्यात वगैरे करता हा का? आम्ही तसं तर महाशिवरात्री एक ओके. बरोबर आहे. महाशिवरात्रीला खूप मोठा इथे कार्यक्रम होतो. बरोबर. रुद्राचा अभिषेक वगैरे सर्व काय होतं. बरोबर. त्याप्रमाणेच
एप्रिलमध्ये हो. चैत्र शुद्ध पाडवा. अच्छा, पाडवा. पाडव्यापासून आपण 7 दिवस आपले इथे कार्यक्रम रेग्युलर चालू असतात. ओके, वा. पंचमीला यात्रा असते बरं. आणि सप्तमीला महाराजांचा शिवराज शपथ सोहळा अच्छा. या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्सव आम्ही साजरा करत असतो. एप्रिल महिन्यातलं. एप्रिल महिन्यात. म्हणजे पण कसं आहे की आता बाकीचे लोक करतात पण ते तारखेवाईज करतात. तारखेने करतात, आणि बरोबर आहे. आम्ही तिथीवाईज करतो. तिथीवाईज, बरोबर आहे. त्याच्यामुळे एप्रिल त्या टायमाची तारीख बरीच ती की 27 एप्रिल तारीख होती. हो, बरोबर आहे. म्हणजे महाराजांनी शपथ दिली त्यावेळी. हो, तिथी. आणि आम्ही तिथीनुसार सप्तमी आम्हाला कुठली पण तारीख येते बरोबर आहे. मागं पुढं. बरोबर आणि त्या टायमाला बरेच इथे वक्ते येतात, हो. भाषण वगैरे होतात. म्हणजे आपण हे म्हणतो व्याख्यान करते येतात, बरोबर आहे. हो. दानपाटा वगैरे येते, खेळ, मैदानी साहसी खेळ वगैरे असे खेळ वगैरे असते परिसरात. तेव्हा आम्ही महाराजांची मिरवणूक वगैरे काढतो. वा वा वा, सुंदर. आणि इथे गडावर राहायची सोय पहिल्यापासून आहे, नाहीये काय? नाही, आता बऱ्यापैकी एवढ्या समजा 15-20 वर्षामध्ये पहिले एवढी काय लोक येत बी नव्हती, बरोबर आहे, आणि थांबत बी नव्हती. हो, पण बरोबर. आता बऱ्यापैकी आपल्या इकडे सुख सोय लोकांनी केलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे घरून बी तुम्ही राहू शकता किंवा तुमचं स्टँड तुम्ही स्वतः आणलं. हो, तिथं काहीतरी आम्हाला टेंट दिसले त्या बाजूला. हो, म्हणून म्हणलं विचारावं तुम्हाला की काय सोय आहे. आहे. बरोबर आहे. मग त्यासाठी काय परमिशन वगैरे लागते कुठल्या याची? मंदिराच्या देवस्थानात नाही ना? काय नाही, आणून राहू शकतो आपल्या ह्याच्यावर. आलात ना तुम्ही जरी तुमचं स्वतःच काय हे घेऊन आलं की आम्हाला इथे राहायचे, तरी आम्ही अशी काय तुम्हाला बंदी वगैरे करत राहू शकतो. बरोबर. मग असे काही ट्रेकर्स किंवा ग्रुप राहतात कधी कधी? बरेच राहतात. बरेच राहतात. अच्छा अच्छा, बरोबर. बरं झालं, माहिती खूप छान सांगितली. आणि त्या काळाचा इतिहासातल्या व्हिडिओमध्ये आपण सगळं बघणारच आहोत पुढे. हां, तर ठीक आहे काका, धन्यवाद. धन्यवाद. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रायरेश्वर गडाचा हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि असेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला, आशिष देवधर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा. धन्यवाद. थँक्यू. भेटू.